नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025चं जे काही रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफाय प्रक्रिया आहे, तर ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आजच्या दिवसाला तुम्हाला मध्यरात्रीपर्यंत म्हणजे 11:59 सेल्फ सर्टिफाय आहे, तर ते सध्या बघा करून घ्यायचं आहे. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पुढील जी काही प्रक्रिया होणार आहे, त्याच्यासाठी शिक्षक भरतीच्या ह्या ठिकाणी जो काही फॉर्म आहे रजिस्ट्रेशन केलेला, तर त्याच्यामध्ये तुमचं सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे किंवा नाही, हे महत्त्वाचं सध्या बघा ठरणार आहे. जर तुमचं सेल्फ सर्टिफाय राहून गेलं असेल करायचं, तर ते तुम्ही करून घ्या मध्यरात्रीपर्यंत, कारण पुन्हा जी काही मुदतवाढ असेल तर ती सध्या बघा मिळणार नाही. जर तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलं नाही, तर शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेमधून तुम्ही ह्या ठिकाणी कायमचे बाद होणार आहात. तर सध्या आपल्याला माहिती आहे की जी काही नोटिफिकेशन आलं होतं, तर त्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी 6/1/2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती आणि जे सध्या आपल्याला स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय करायचं आहे त्याच्यासाठी 8/1/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजे आजच्या दिवसाला तुम्हाला आज आहे 8 तारीख. आजच्या दिवसाला रात्री 11 वाजून ह्या ठिकाणी 59 मिनिटापर्यंत जे काही सेल्फ सर्टिफाय आहे तर ते करून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी मुदतवाढ बघा पुन्हा मिळणार आहे किंवा नाही, तर त्यासाठी इथं एक महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे की यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे मुदतवाढ जी आहे तर ती मुदतवाढ ह्या ठिकाणी आता दिली जाणार नाही, हे अंतिम असणार आहे. तर आपापल्या परीने तुम्हाला तुमचं लॉग इन सध्या बघा करून बघायचं आहे आणि ते करून घेतल्यानंतर जे काही नोटिफिकेशन त्या ठिकाणी बघा फ्लॅश होतं सेल्फ सर्टिफाय झालं आहे असं, तर ते सध्या तुमचं दिसतं आहे की नाही ते तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे जर फॉर्म असेल, तुमचा जो काही सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म असेल, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला बघा चेक करून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे बघा अडचण होणार नाही. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जो काही तुमचा फॉर्म आहे, जो सध्या बघा प्रिंट केलेला असेल, तर त्याच्यावर अशा पद्धतीने जे काही वॉटरमार्क आहे, तर ते वॉटरमार्क सध्या बघा प्रत्येक पेजवर म्हणजे तुमच्या जे काही 5 ते 6 पेज किंवा 4 पेज सध्या जे आले असेल, त्या संपूर्ण पेजवर अशा पद्धतीचा सर्टिफाईड सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025 अशा पद्धतीचा या ठिकाणी बघा वॉटरमार्क देण्यात आलाय. तर हा वॉटरमार्क तुमच्या प्रत्येक पेजवर आहे किंवा नाही तो तुम्ही बघा बघून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमचं लक्षात येईल की आपली जी काही माहिती आहे प्रत्येक पेजची, तर ती सध्या सेल्फ सर्टिफाय झालेली आहे. तर हे सर्वांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. असं असेल तर तुमचं सेल्फ सर्टिफाय सध्या बघा ह्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला काय चेक करायचं आहे, तर ह्या ठिकाणी बघा जे काही डिस्क्लेमर देण्यात आलंय, म्हणजे लास्ट पेज जो असतो, तर त्या पेजवरती तुम्हाला एक डिस्क्लेमर इथं देण्यात आलंय. त्याच्यात काय म्हटलेलं आहे की मी अर्जामध्ये नमूद केलेली पदवी परीक्षेचा प्रधान म्हणजे मुख्य विषय अचूक आहेत. म्हणजे या ठिकाणी जो काही तुमचा पदवी परीक्षेचा प्रधान म्हणजे मुख्य विषय जो आहे, तर तो तुम्ही अचूक नोंद केलेला आहे. यामध्ये गौण विकल्पाचा या ठिकाणी जो काही समावेश असेल, तर तो केलेला नाही. म्हणजे याच्यामध्ये तुमचा गौण किंवा वैकल्पिक जो विषय असेल, तर त्याचा समावेश या ठिकाणी तुम्ही केलेला नाही, अशा पद्धतीने डिस्क्लेमर आहे. म्हणजे आपल्याला फक्त मुख्य विषय जो आहे पदवीचा, तर तोच सध्या बघा नोंद करायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की मी अर्जामध्ये भरलेली उपरोक्त माहिती तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केली आहे. आता ही जी तुम्ही माहिती भरलेली आहे संपूर्ण सेल्फ सर्टिफायमध्ये, तर ती सध्या तुम्ही ह्या ठिकाणी तपासली आहे आणि खात्रीपूर्वक जी माहिती असेल तर ती भरलेली आहे. ही जी माहिती आहे तर ही माहिती तुम्ही या ठिकाणी बघा भरलेली माहिती व संबंधित कागदपत्र यामध्ये तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन व माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट होतं की जी काही माहिती आपण भरतोय तर ती माहिती संदर्भात आपल्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रामध्ये तफावत आढळल्यास पुढे जी तुमची निवड आहे तर ती निवड सध्या बघा कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते, अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. जेव्हा तुमची अंतिम निवड होते कोणत्यातरी ह्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये किंवा कुठेतरी तुमची अंतिम निवड होणार, त्यावेळेला तुमचा ह्या ठिकाणी जो काही सेल्फ सर्टिफाय असलेला हा फॉर्म आणि जे डॉक्युमेंट आहे तुमचे, त्याच्यामध्ये शैक्षणिक असेल, व्यावसायिक डॉक्युमेंट असेल, त्यानंतर प्रवर्गानुसार आरक्षणाचे डॉक्युमेंट असेल, तर हे सध्या बघा ह्या फॉर्म बरोबर त्या ठिकाणी क्रॉस व्हेरिफाय होत असतं. म्हणून जी काही माहिती तुम्ही भरली ती माहिती तुमच्या डॉक्युमेंटमधलीच माहिती या ठिकाणी सेल्फ सर्टिफायमध्ये आली आहे किंवा नाही, तर ते तुम्ही एक शॉर्टमध्ये सध्या चेक करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मुख्य विषय जो आहे तर तो मुख्य विषय येणं गरजेचं आहे पदवीचं. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही या ठिकाणी शैक्षणिक माहिती सध्या बघा देण्यात आली आहे. तर ह्या शैक्षणिक माहितीमध्ये मुख्य विषय संदर्भातच माहिती इथं बघा विचारलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय चेक करायचं आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मुख्य विषय असणार आहे, बरोबर. मुख्य विषय जो असेल तो तुमचा इथं यायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही माध्यम आहे तुमचे, बरोबर. तर इथं बघा 10वीचं माध्यम तुमचं नेमकं मराठी आहे, इंग्रजी आहे, हिंदी आहे, हे तुम्ही चेक करून घ्या. कारण येणारा जे काही प्रेफरन्स आहे तर त्यासाठी माध्यम देखील बघा महत्त्वाचं असणार आहे. त्या माध्यमाचं तुम्हाला प्रेफरन्स सध्या जनरेट होईल, ज्या माध्यमातून तुमचं शिक्षण झालेलं आहे. तर 10वीचं माध्यम असेल, त्यानंतर 12वीचं माध्यम, बरोबर, पदवीचं माध्यम, हे संपूर्ण माध्यम तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, बरोबर. तर हे चेक केल्यानंतर
तुम्हाला इथं जे काही विषय आहे तर ते विषय सध्या बघा चेक करून घ्यायचं आहे. आता इथं 10वीचा विषय आपल्याला 3 ज्या भाषा आहेत त्या विचारलेल्या होत्या. तर 3 भाषा इथं व्यवस्थित आल्या आहे का सिक्वेन्सनुसार? तर ते आणि तुमचा जो काही मार्कशीट असेल 10वीचा त्याच्यानुसार तुम्ही एकदा बघून घ्या 1, 2, 3 जी काही भाषा आहे तर ती भाषा व्यवस्थित तुमची इथं नोंद झाली आहे किंवा नाही. आता याच्यामध्ये पहिली भाषा कोणती, दुसरी भाषा कोणती, तिसरी भाषा कोणती, जर हे तुम्हाला माहिती नसेल तर मार्कशीटच्या बॅक साईडला जो काही सब्जेक्ट कोड असतो तर तो सध्या बघा देण्यात आलाय 01, 02, 03 अशा पद्धतीने. तर मार्कशीटच्या बॅक साईडला किंवा सर्टिफिकेटवरती जे काही आहे तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही हे व्हेरिफाय सध्या बघा अशा पद्धतीने करून घ्या. आता ह्याच्यामध्ये 12वीचं देखील व्यवस्थित माध्यम नोंद करा, बरोबर. त्यानंतर विषय जे असेल तर ते विषय नोंद करा. त्यानंतर पदवीचा जो काही विषय इथं सांगितलेला आहे की जो मुख्य विषय असेल तर तोच या ठिकाणी यायला पाहिजे. तर इथं बघा तुमचे 1 विषय आहे, 2 विषय आहे तर ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. काही युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एकच विषय मुख्य विषय असतो. काही ज्या काही ओपन युनिव्हर्सिटी जर बघितली त्या ठिकाणी 2 विषय जे आहेत तर ते मुख्य विषय देण्यात आले. इतर ठिकाणी आपल्याला जे काही पदवीच्या लास्ट इयरला नेमके तुमचे मुख्य विषय कोणते आहे किंवा तुमची जी काही सध्या ह्या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावरती नेमका मुख्य विषय कोणता आहे तर तो व्यवस्थित तुम्ही बघून ह्या ठिकाणी जो काही विषय असेल तर तो विषय व्यवस्थित तुमचा नोंद झालेला पाहिजे. तर हे एकदा तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जी काही पात्रता परीक्षा आहे शिक्षक संदर्भात तर ह्या ठिकाणी जी काही टी-ई-टी असेल किंवा सी-टेट असेल तर त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती देखील व्यवस्थित चेक करून घ्या. त्याच्यामध्ये तुमचं इथं जे काही पेपर क्रमांक 1 असेल, बरोबर, पेपर क्रमांक 2 असेल तर 2 जर तुम्ही पास असाल तर तो नेमका मॅथ सायन्स आहे किंवा सोशल सायन्स आहे त्या संदर्भात इथं व्यवस्थित माहिती येस नो मध्ये तुम्ही नोंद करायची आहे, बरोबर. त्यानंतर तुमची सी-टेट परीक्षा जर तुम्ही दिलेली असेल तर त्यासाठी पेपर 1 क्वालिफाय आहे का तो देखील तुम्ही बघून घ्या. सीट नंबर व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर जे काही मार्क असेल तर ते मार्क देखील चेक करून घ्या. तर हे संपूर्ण माहिती आहे तर ही माहिती सध्या तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला रात्रीपर्यंत जर काही याच्यामध्ये अजून तफावत आढळली तर ते जे असेल तर ते तुम्ही फास्टमध्ये एडिट करू शकता. तर सध्या ह्या माहिती आहे तर ही माहिती व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं जो काही आरक्षणाचा हिशोबाने या ठिकाणी बघा प्रवर्ग जो देण्यात आलाय त्याच्यामध्ये महत्त्वाची इथं बघा जात प्रवर्ग, समांतर आरक्षण आणि इतर तपशील जो आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचंय तर जे काही सध्या अधिवास डोमिसाईल संदर्भात इथं तुमचं यस आहे किंवा नाही ते बघून घ्या. त्यानंतर अर्जदाराचा जात संवर्ग इथं देण्यात आलाय आणि भरतीचा जात संवर्ग, बरोबर. तर इथं अर्जदाराचा जो काही जात संवर्ग असेल, बरोबर, इथं एस-सी असेल, एस-टी असेल किंवा इतर ओ-बी-सी असेल, ई-डब्ल्यू-एस असेल तर ते बघा इथं व्यवस्थित बघून घ्या. तुमचा जात संवर्ग कोणता आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी भरतीचा जात संवर्ग, बरोबर. म्हणजे तुम्ही भरती कोणत्या प्रवर्गातून सध्या बघा या ठिकाणी देणार आहेत जेणेकरून तुम्हाला त्यानुसार जी काही वेकन्सी असेल तर ती अवेलेबल होणार. तर हे देखील तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचंय. त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये तुमचं जर कोणतंही आरक्षण नसेल तर ह्या ठिकाणी संपूर्ण बघा या ठिकाणी तुमचं नो येईल. फक्त जे काही महिला प्रवर्ग आहे तर त्या महिला प्रवर्गांना ह्या ठिकाणी बघा महिला जे उमेदवार आहे ज्या प्रवर्गाला महिला आरक्षण लागू आहे तर त्या ठिकाणी इथं यस येणार आहे, इतर ठिकाणी नो येणार आहे. तर हे देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. जर महिला वर्गांसंदर्भात कोणत्या प्रवर्गाच्या महिलांनी इथं यस करायला पाहिजे जेणेकरून त्यांना या आरक्षणाचा लाभ होईल त्यासाठी व्हिडिओ देखील बनवलेला आहे. तो आपण तुम्ही आपल्या चॅनलवर आहे तो व्यवस्थित बघू शकता. तर सध्या हे महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहे तर ह्या तुम्ही चेक करून घ्यायच्या आहे, बरोबर. त्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल ह्या ठिकाणी फोटो असणार आहे आणि हे जी काही जनरल माहिती आहे तर ती व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. लास्ट ह्या ठिकाणी जे काही सिग्नेचर आहे तर ते सिग्नेचर आपल्याला शेवटच्या पेजवर सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे. हे इथं तुमची सिग्नेचर असणार आहे आणि जे काही टायमिंग असेल सेल्फ सर्टिफाईचा तर तो इथं असणार आहे. तर ह्या महत्त्वाच्या बाबी आहे तर ह्या तुम्ही सविस्तर बघा चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. तर सध्या तरी ह्या ठिकाणी लास्ट असल्यामुळे व्यवस्थित लॉग इन करा आणि लवकरात लवकर जे काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सेल्फ सर्टिफायची करून घ्या जेणेकरून तुम्ही आगामी शिक्षक भरतीमधून बाद होणार नाही. तर सेल्फ सर्टिफाय खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. या संदर्भात अजून काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत राहा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.